आता आपण देवरुखला CNG पंपावर पोहोचलोय बघा. आपला CNG एमटी व्हायला आलाय. तर CNG टॉपअप करूया. गर्दी नाही, एकच गाडी पुढे. तर CNG टॉपअप करूया आपण. CNG भरलाय पण प्रेशर 170चा होता. CNG क्वार्टर टँक खाली राहिली आहे. बघू आता नंतर मानगावला थांबणारच आहे ना, तर मानगावला फुल करूया. बघा रोड आपला देवरुखचा रस्ता आहे हा. चला तर आता संगमेश्वरला बाहेर पडेल हा रस्ता आणि जाऊया आपण मानगावला. समोरची गाडी बघा, JCB. टायर कसं चाललंय बघा गाडी. तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही, पण एक धबधबा बघा समोर आता येईल बघा. आता रिव्हिल होईल हा बघा. एक नंबर धबधबा, मस्त एकदम. आता आपण आहोत चिपळूण मध्ये. चिपळूण आता आपण क्रॉस करतोय. चिपळूण म्हणजे सिटी पाठी गेले, पण हा धबधबा बघा आता दिसेल बघा. एक नंबर धबधबा. गर्दी बघा लोकांची, पर्यटकांची पण गर्दी आहे. चला आता इथे बघा पाणी खाली उतरण्याची सिस्टम बघा मस्त बनवली आहे. शिड्या बनवल्या आहेत, त्याच्यावरनं पाणी मस्त येत आहे खाली. छोटे छोटे धबधबा बघा इथे दिसत आहेत आपल्याला. आता आपण परशुराम घाटात आहे आणि इथे राईट साईडला परशुराम मंदिर आहे. पुढे जवळच आहे ते, मला वाटते हा राईटला. हा बघा राईटला धनुष्यबाण दिसतंय, ते परशुराम मंदिर आहे. हे राईटला आपल्या हे परशुराम मंदिर आहे. कोकण भूमी निर्माते. हा चला तर मग आता फटाफट निघूया आपण मुंबईकडे. 7:30 व्हायला आलेत. कंटाळलोय, चहा प्यायला थांबलोय आम्ही. बघा गाडी दाखवतो तुम्हाला पाठी बघा. तर मामा आलाय. 7:30 झाले. आता आपण खेडला पोचलोय. 6:30ला आपण संगमेश्वर सोडलेला, तर लय लवकर आपण खेडपर्यंत पोचलोय. रस्ता मध्ये चांगला भेटला, त्यामुळे फास्ट आलोय. तर चला बघू. अजून मानगावला जाऊन सामान ड्रॉप करायचं आहे, त्याच्यानंतर मुंबईला जायचं आहे. अजून वाटेतला आपला प्रवास आहेच. बघू. बघा आता झालेत 7:51. ऑलमोस्ट 8 वाजायला आले आणि आपण आलो आहे कशेडी टनल जवळ. बघा समोर आपला कशेडी टनल आहे. कशेडी टनल पर्यंत आलो आपण. आता आपल्याला फक्त मानगावला जायचं आहे. मानगावला सामान ड्रॉप करायचं आणि आपल्याला निघायचं आहे मुंबईला. मध्ये जेवायला थांबू आपण कुठेतरी. CNG आपला लागलाय रिझर्ववर आणि आपण ऑलमोस्ट महाड क्रॉस करतोय. महाडमध्येच आहे आपण आता. तर बघूया जवळपास आपल्याला CNG ऑप्शन कुठे आहे. बघा आता आपण CNG मानगावचा पंपावर आलोय CNG भरायला. इथे पण काय गर्दी नाही आहे, लगेच होईल मला वाटते CNG भरून. चला तर बघूया. अरे तेवढं लागणार ना ते 8 ह्याच्यात जाऊया. 8 किलो पण नाही, 7 किलो बस. CNG भरून झालंय. आता डायरेक्ट जाऊया मानगावला. 2 मिनिटावरच घर आहे आता, तर चला पटकन जाऊया. 10 वाजून 10 मिनिटं झालेत. आता आपण थांबलो हॉटेल मालवणीला, कोलाडच्या जस्ट पुढे. बघूया आता जाऊया आतमध्ये. हॉटेल ॲम्बियन्स बघा. लाईट गेली आहे. हे मला वाटतं जनरेटरवर आहे, UPS जनरेटरवर चालू आहे. तसंच तुम्हाला आता हे दाखवतो.
ग्लास बघा डिस्पोजल आले, ते पाणी आले. आता बघा पूर्ण लाईट आली आहे, लाईट गेलेली. त्याच्यात बघा इथे पण सिटिंग एरिया आहे. एक आला पनीर हंडी आणि रोटी अंडी. हा आलाय अंडा मसाला. हा खाणार आहे अंडा मसाला आहे. तर श्रावण नाही आहे. आपला पनीर, कांदा लिंबू आणि रोटी. आणि एक ऑमलेट पण आलाय डबल. काय डबल चांगला आहे. पनीर बिर्याणी आली आपली. आता जेवून आता निघालो आपण मुंबईला. बघूया आता, जास्त काही शूट करणार नाही. डायरेक्ट आता घरी गेल्यावर व्हिडिओ करीन. किती वाजता पोहोचतोय ते दाखवायला तुम्हाला. चला तर बाय बाय. बघा रात्री 3 वाजलेत आणि आता जस्ट मी घरी पोचलोय. बघा सामान इकडेच पडले. तर बाकीची गोष्ट उद्या सांगतो तुम्हाला. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे सोमवार. शनिवारी आपण रात्री निघालेलो संगमेश्वरला जायला. तर संगमेश्वरवरनं जाऊन रात्री आपण रात्री 3 वाजता पोचलो. मध्येच खारपाड्याला जरा 15-20 मिनटं जरा झोप आलेली म्हणून थांबलेलो. 15-20 मिनटंच थांबलो फक्त, जास्त वेळ पण नाही थांबलो. पण मी व्हिडिओ शूट नाही केले कारण झोप खूप अनावर होत होती. कारण सॅटर्डे वर्किंग करून आपण सॅटर्डेला निघालेलो. परत संडेला आपण पूर्ण दिवस फिरलो. मार्लेश्वरला फिरलेलो. तर पूर्ण दिवस आपला फिरण्यातच गेला. झोप जरा पण नाही भेटलेली. 4 तास मामीच्या इथे थांबलेलो, तिथे झोप भेटलेली. 4 तास पण नाही, 3 तास, 7 ते 10 पर्यंत झोप भेटलेली. आणि 11 वाजता आपण रेडी होऊन निघालेलो मार्लेश्वरला जायला. पूर्ण दिवस आपला फिरण्यातच गेला. खूप कंटाळवाणा प्रवास झाला. रस्त्याला खूप खड्डे आहेत, वैताग आला. तर कसा वाटला हा मार्लेश्वरचा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा. चला तर भेटू अशा नवनवीन जागेवर. बाय बाय. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू ऑल.